अक्कलकोट तालुक्यातील बबलाच्या जिल्हा परिषद शाळेतील छत कोसळून विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब अचानक कोसळल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे। शाळेच्या इमारतीवर सुमारे 3 वर्षांपूर्वी स्लॅब टाकण्यात आला होता, मात्र निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। शाळा सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती। या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून काहींच्या डोक्याला तसेच हातापायांना मार लागला आहे। या जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। या घटनेनंतर पालक व नागरिकांनी संताप व्यक्त करत इमारतीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। यापूर्वीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी निकृष्ट कामाबाबत तक्रार केली होती का? केली असल्यास संबंधित विभागाने त्याची दखल का घेतली नाही, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले। या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। या घटनेची माहिती मिळताच दुधनी नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, नगरसेवक बसवराज हावदे, पंचायत समिती सदस्य भीमण्णा सोलापुरे, बाजार समिती संचालक एनाण्णा दासाडे तसेच शिवानंद पाटील, कुमार गद्दी, बसवराज गवंडी, पवन कल्याणी, गुरुशांत मसुती, राजू लकाप शेट्टी, शुभम येळसंगी, संतोष कलशेट्टी, भीमण्णा शेरी, सुनील आळंद व योगेश फुलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रसंगी संबंधितांवर कारवाई करण्याची तीव्र मागणी करण्यात आली।